कोणत्याही छोट्या मोठ्या सणासुदीला किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये एकदम जबरदस्त आणि सुंदर दिसणारी अशी हेअरस्टाईल तुम्हाला सुद्धा करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात अगोदर समोरून केसांचं मिडल पार्टिशन आपल्याला करून घ्यायचं आहे। अगदी अशा पद्धतीने अगदी मागेपर्यंत आपल्याला मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे आणि पाठीमागचे थोडेसे केस घेऊन त्याची आपल्याला सुंदर अशी पोनी बांधून घ्यायची आहे। पोनी एकदम घट्टसर बांधायची आहे कारण पूर्ण आपली हेअरस्टाईल जी आहे ती त्याच्यावरतीच डिपेंडेड असणार आहे। त्यानंतर समोरचे केस छान असे विंचरून घ्यायचे आणि एखादी टोकदार वस्तू घ्या किंवा मग फणीच्याच टोकाने अशा पद्धतीने केसांचा थोडासा पार्ट पाठीमागेपर्यंत घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने ट्विस्ट करून घ्यायचा आहे किंवा रोल करून घ्यायचा आहे। आता एका हाताने तो रोल घट्टसर असा पकडायचा आणि दुसऱ्या हाताने त्यातले थोडे थोडे केस असे अलगद वरती उचलत त्याला छान असं बाउन्सी बनवायचं आहे किंवा थोडासा केसांमध्ये व्हॉल्यूम ॲड करायचा आहे आणि पाठीमागे तो जो रोल आहे तो घेऊन जाऊन पोनीच्या तिथे आपल्याला पिनने त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे। अगदी सेम प्रकारेच पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे। थोडेसे केस घेऊन पाठीमागे घेऊन त्याला रोल करून त्यातला केसचा थोडासा पार्ट वरच्या बाजूला उचलून तो पुन्हा एकदा पिनने पोनीमध्ये सेट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही समोर एक आरसा ठेवा आणि पाठीमागे एक आरसा ठेवा म्हणजे तुम्हाला केसांचा आणि वेणीचा बरोबर अंदाज येऊन जाईल। आता अशाच पद्धतीने पूर्ण केसांमध्ये आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत आणि पाठीमागे ते पिन्सने पोनीमध्ये सिक्युअर करून घ्यायचे आहेत। तर चला पूर्ण मी रोल्स बनवून घेते आणि तुम्हाला भेटते। तर इथे अशा पद्धतीने पूर्ण केसांचे मी रोल्स बनवून घेतलेले आहेत आणि समोरून बघू शकाल तुम्ही केसांमध्ये छान असा एक व्हॉल्यूम ॲड झाला आहे आणि तुमचे जर केस छान असे स्ट्रेट असतील तर तुमची जी हेअरस्टाईल आहे ती अजून छान दिसेल समोरून पाहिल्यानंतर। तर अशा पद्धतीने सगळे रोल्स मी पाठीमागे सेट करून घेतलेत। पोनीमध्ये अशा पद्धतीचा एक डोनट घालून घेतलेला आहे, बघू शकाल तुम्ही। आता हे जे पोनीचे केस आहेत ना ते त्या डोनटवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि वाटलंच तर तुम्ही थोडेसे ते विंचरून सुद्धा घेऊ शकता आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीचा एक रबर टाईट असा लावून घ्यायचा आहे त्या डोनटवरती। आणि त्यानंतर आता हे बघा खाली राहिलेले जे केस आहेत त्याची तुम्ही कोणतीही स्टाईल करू शकता, म्हणजे तुम्ही अशी वेणी घालून दोन्ही साईडला फिरवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सिंपली रोल करून ते त्या पूर्ण डोनट भोवती फिरवून पिनने सिक्युअर करून घेऊ शकता। तर इथे मी सिंपली असे रोल करून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूने ते फिरून पिनने सिक्युअर करून घेतलेले आहेत आणि इथं अशा पद्धतीने आपली जी हेअरस्टाईल आहे ना ती टोटली रेडी झालेली आहे। फक्त 5 मिनिटात ही हेअरस्टाईल घालून तयार होते। आता तुम्ही याला डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी सुंदर असा गजरा लावा किंवा अशी आर्टिफिशियल ज्वेलरी लावा, खूप सुंदर आणि एक नंबर असा लुक दिसतो आणि झटपट होते, घालायला सुद्धा सोपी आहे, स्वतः घालू शकता कोणाच्याही हेल्पशिवाय आणि बघणाऱ्यांना वाटेल की तुम्ही ही हेअरस्टाईल पार्लरमधून करून आले आहात। सो नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा ही हेअरस्टाईल नक्की आवडेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।